तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला आज आपण नाश्त्याला साबुदाणा बनवणार आहे. तर चला मी 500 ग्रॅम साबुदाणा भिजायला टाकलेला होता. तर बघू शकता तुम्ही भिजायला टाकलेला होता. आता छानपैकी भिजून गेलेला आहे. तर मी त्याला 2 तास भिजू दिलेला आहे. तुम्ही 1-1.5 तास भिजू दिलं तरी चालेल. तर छानपैकी मस्त भिजलेला आहे तो. तर चला आता त्यामध्ये थोडंसं शेंगदाणे टाकून घेतले होते मी, कारण की शेंगदाणे दाखवायचे राहून गेले होते. तर चला इथं मोठ्या आकारामध्ये 3 बटाटे कट करून घेतले मी, वरचे साल काढून कट करून घेतले आणि त्यामध्ये 5 पळ्या मी तूप टाकून घेतलेलं होतं, आपलं गावरान तूप. तर चला मस्तपैकी याला फ्राय करून घ्यायचं, थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि कमी गॅसवर राहू द्यायचं. तर चला हे शेंगदाण्याचं कूट आपण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला याला मोकळं करून घ्यायचं. तर चला इथं मी मीठ आणि मिरची पावडर काढून घेतलेली आहे. तर मस्तपैकी खूप छान होतं हा नाश्त्याला. आणि उपवासाच्या दिवशी तर आपली महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी आहे ही, की उपवासाची साबुदाणा. तर चला साबुदाणा वडा वगैरे हे साबुदाणाचे स्पेशल आयटम होतात आपल्याकडे. की चला मी एक पोळ्याचं छानपैकी ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा पूर्ण व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये मी 250 ग्रॅम शेंगदाणे टाकून घेतले होते आणि शेंगदाणे थोडे जाडसर ठेवायचे, म्हणजे छान लागते खूप. तर चला मस्तपैकी याला छान एकत्र करून घ्यायचं. आणि तुम्हाला असं वाटत असेल जाड शेंगदाण्याचं कूट नाही होत तर तुम्ही बारीकही करू शकता, असं काही नाही आहे. पण आमच्या इथं थोडासा जाडसरच आवडतो आणि खूप छान होतो हा, तुम्ही नक्की बनवून बघा. तर चला आज मस्त नाश्त्याला बनवलेला आहे आणि उपवास पण होता शनिवार, त्यामुळे आवर्जून जास्त बनवलेला आहे. तर चला मस्तपैकी मिरची पावडर मीठ वगैरे टाकून घेतलं, मस्त हलवून घेतलं त्याला छानपैकी. मग नंतर थोडा वेळ त्याला हलवून घेऊन थोडा वेळ 5 मिनिटासाठी ठेवलं होतं. तर बघू शकता तुम्ही आपला साबुदाणा तयार झालेला आहे. बारीक गॅस करून त्याला 2 मिनिटासाठी मी ठेवून दिलेला आहे. ठेवून दिल्याच्यानंतर बघितलं तर आपला साबुदाणा इतका छान असा तयार झालेला होता. तर चला कसा वाटला आमचा साबुदाणा कमेंट करून नक्की सांगा.